इयत्ता 10वीचं जे दुसरं युनिट आहे त्या युनिटमधला दुसरा भाग 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक, बँक बुडवणारा मुलगा, याला सुरुवात करूया. माझ्याकडे पुस्तक आहे, तुम्हाला पण पुस्तक लागेल. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी रस्किन बॉन्ड, लेखकांचा परिचय. रस्किन बॉन्ड इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. रस्किन बॉन्ड हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. ही लिव्ज विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन लंडन. ते भारतामधील मसुरी येथे त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासह राहतात. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रिकॉग्नाइज्ड हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर. भारतातील बालसाहित्याच्या विकासामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे. ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992 फॉर आवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा. आणि आवर ट्रीज स्टील ग्रो इन इंडिया या पुस्तकाकरिता त्यांना 1992चा या वर्षी साहित्य अकादमीचं पारितोषिक देण्यात आलं. त्याच्यानंतर ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2004. भारत सरकारने त्यांचा पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार देऊन गौरव केला 1999 आणि 2014 मध्ये. चला तर मग सुरुवात करूया. नथू grumbled to himself as he swept the steps of the Pimpalnagar Bank owned by Seth Govindram. सेठ गोविंदरामांच्या मालकीच्या पिंपलनगर बँकेच्या पायऱ्या झाडताना नथू स्वतःवरच चिडला आणि he used the small broom hurriedly and carelessly, and the dust after rising in a cloud above his head settled down again on the steps. त्याने निष्काळजीपणाने घाईघाईत पायऱ्यांवर तो खराटा फिरवला आणि ती जी धूळ होती ती झालेली धूळ त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा पायऱ्यांवर विसावली. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. हातातली सुपली तो कचऱ्याच्या डब्याजवळ आपटत होता तेव्हा धोब्याचा जो मुलगा होता सीताराम तिथून जात होता. सीताराम वाज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. आणि सीताराम त्याचा कपडे पोचवायच्या कामावर निघाला होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली फ्रेश क्लोथ्स बॅलन्स ऑन हिज हेड. त्याच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेल्या कपड्यांचं गाठोडं होतं. डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. अशी धूळ उडू नकोस रे, तो नथूला हटकत म्हणाला. आर यू annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month? महिन्याला 2 रुपये जास्त द्यायला ते अजूनही नकार देतायत म्हणून एवढा वैतागलास? I don't wish to walk about it, complained the sweeper boy. आणि मला त्याबद्दल काही बोलायची इच्छा नाही, झाडूवाला मुलगा तक्रारीच्या सुरात म्हणाला. आय हॅवंट इवन रिसीव माय रेग्युलर पे. महिन्याचे 20 तारीख आली तरी अजून नेहमीचा पगार सुद्धा मला मिळण्याचा झाला. अँड दिस इज द 20th of the month. Who would think a bank
वुड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. आता महिन्याची 20 तारीख आली, अजून सुद्धा नेहमीचा पगार मला मिळालेला नाही. बँक अशी कुणा गरीब माणसाचा पगार थकवत असेल असं कुणाला वाटेल का? as soon as I get my money, I am off. Not another week I would work in this place. असं पगार झाल्या क्षणी मी इथून निघून जाणार आहे. आणखी एक आठवडाही इथे थांबणार नाही. आणि पुढे काय म्हणतोय तो? नथू म्हणतोय, अँड नथू banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and going himself confidence. आणि असं सुपली कचऱ्याच्या डब्यात जोरजोरात त्याने आपटली आणि आपला मुद्दा ठसवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. बरं बरं, तुला माझ्याकडून शुभेच्छा, असं सीताराम म्हणाला. आय शॅल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट suit you. And the plodded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulder. तुझ्या जोगं एखादं काम मिळालं तर मी पाहून ठेवीन असे म्हणून डोके आणि खांदे पार झाकून जातील एवढे मोठे कपड्याचे गाठोडं कसे बसे डोक्यावर सावरत तो अनवाणी पाय ओढत पुढे निघाला. At the fourth home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. चौथ्या घरापाशी जेव्हा सीताराम गेला तेव्हा त्याला तिची स्त्री होती, त्या स्त्रीला झाडूवाल्याची गरज होती असं त्याने बोलताना ऐकलं. Tying his bundle together, he said, I know of a sweeper boy who's looking for work. गाठोडे बांधता बांधता तो तिला म्हणाला, माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे आणि आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हुज लुकिंग फॉर वर्क, ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. आणि त्याला कामाची गरज आहे, तो त्या पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाउ but they are not giving him his pay and he want to leave. कारण आता तो एका बँकेत कामाला आहे आणि ते लोक पगार देत नाही म्हणून त्याला ती बँकेतली नोकरी सोडायची आहे. इज दॅट सो? असं का? सेड मिस्टर श्रीवास्तव. मिस श्रीवास्तव, श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, असं का? वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. आणि मला त्याला उद्या भेटायला सांग. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड्स, hoisted his bag on his shoulders and went his way. आणि अशा पद्धतीने गिराईकाला आणि मित्राला दोघांनाही मदत करता आली म्हणून सीतारामने खांद्यावर गाठोडं घेतलं आणि आनंदाने निघून गेला. Miss Srivastav had to do some shopping. She gave instructions to the ayah about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. आणि श्रीमती श्रीवास्तव जे आहे त्या खरेदीसाठी बाहेर जायचे होतं त्यांनी त्या आयाला बाळ सांभाळण्याच्या सूचना दिल्या आणि दुपारचा स्वयंपाक वेळेत करायला सांगितलं आणि नेहमीची खरेदी कपडे करण्यासाठी त्या पिंपलनगर बाजारात निघाल्या. देन सी सेट आउट फॉर द पिंपलनगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स. आणि त्याच्यानंतर कपडे खरेदी करण्यासाठी त्या पिंपलनगर बाजारामध्ये गेल्या. अ लार्ज सीडी tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Miss Srivastav found her friend Miss Bhushan sheltering from the heat. आणि बाजाराच्या एका टोकाला असलेल्या मोठ्या डेरेदार चिंचेच्या झाडाखाली
सावलीसाठी उभ्या असलेल्या श्रीमती भूषण त्यांना भेटल्या. मिस भूषण was fanning herself with a large handkerchief. एका मोठ्या रुमालाने त्या स्वतःला वारा घालत होत्या. She complained of the summer which she affirmed was definitely the hottest in the history of पिंपलनगर. आणि पिंपलनगरच्या इतिहासातला हा नक्कीच सर्वात कडक उन्हाळा आहे अशा त्या वैतागून सांगत होत्या. She then showed Miss Srivastava a sample of the cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture and design. त्याच्यानंतर त्यांनी खरेदी केलेले जे काही कपडे होते ते 5 मिनिटे कपड्यांचा रंग, पोत आणि नक्षी यावर त्या दोघी चर्चा करू लागल्या. Having exhausted this topic, Miss Srivastava said, "Do you know, my dear, that said Govindram's bank can even pay its employees." त्या विषयात त्या बोलून थांबल्या आणि श्रीवास्तव त्याला म्हणाल्या, अगं तुला माहित आहे का, शेठ गोविंदरामची बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना धड पगार सुद्धा देत नाही. Only his morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages for over a month. आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना दर पगार मिळत नाही. आजचा त्यांचा जो झाडूवाला आहे तक्रार करीत होता की महिना उलटून गेला तरी त्याला अजून पगार मिळालेला नाही. शॉकिंग रिमार्क मिस भूषण, इफ दे कॅन पे द स्वीपर्स दे मस्ट बी अ बॅड वे. अरे बापरे, झाडूवाल्याचा पगारही देऊ शकत नाही याचा अर्थ परिस्थिती फारच बिकट दिसते. None of the others could be getting paid there. आणि बाकीच्यांनाही पगार मिळत नसेल असं वाटत नाही अशा श्रीमती भूषण उत्तरल्या. She left Miss Srivastava at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop taking with the owner. चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवांचा निरोप घेऊन त्या आपल्या पतीला शोधायला निघाल्या आणि त्यांचे जे पती होते ते कमल किशोर फोटोग्राफीचं दुकानासमोर त्याच्या मालकापाशी गप्पा मारीत बसले होते. सो देर यू आर, क्राईड मिस भूषण. तुम्ही इथे बसलात तर, श्रीमती भूषण उद्गारल्या. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट एन हवर. अहो एक तास झाला मी तुम्हाला सगळीकडे शोधत फिरते. व्हेअर डिड यू डिसअपिअर. कुठे गायब झाला होतात. नेव्हर, नो व्हेअर, रिप्लाइड मिस्टर भूषण. मिस्टर भूषण उद्गारले, कुठेही नाही. हॅड यू रिमेंड स्टेशनरी इन अ वन शॉप. तू एकाच दुकानात स्थिर असतीस तर मी तुला शोधू शकलो असतो. आय माइट हॅव फाउंड यू. आणि पण मी तुला सगळीकडे शोधलं. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. पण तू एखाद्या फुलांच्या बागेतल्या मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात विहरत असतेस. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. उगीच कुरकुर नको. द हार्ट इज अ ट्राईंग इनफ. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पिंपलनगर. आधीच उकाड्याने हैराण केलंय. पिंपलनगर मध्ये काय चाललंय कुणास ठाऊक. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. बँकेवरही दिवाळखोरीची वेळ आलेली आहे म्हणे. व्हॉट्स दॅट. काय म्हणालात. सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक. कमल किशोर ताडकन उठून म्हणाले, कोणती बँक. व्हाय द पिंपलनगर बँक ऑफकोर्स. अर्थातच पिंपलनगर बँक. आय हर्ड दे हॅव स्टॉप पेइंग एम्प्लॉईज. मी ऐकलंय की तिथे कर्मचाऱ्यांना पगार देणं बंद केलंय. डोंट टेल मी यू हॅव यू अँड अकाउंट देअर मिस्टर किशोर. आणि किशोर भाऊ तुमचं खातं आहे की काय तिथं. नो बट माय नेबर हॅज. माझं नाही पण माझ्या शेजाऱ्याचं आहे. ही एक्सप्लेन. ते
माझं नाही, माझ्या शेजाराचं आहे असे ते उद्गारले. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर्स ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. आणि त्याच्यानंतर मधल्या भिंती पलीकडच्या न्हाव्याच्या दुकान मालकाला त्यांनी हाक मारली आणि दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? दीपचंद, तू ताजी बातमी ऐकलीस का? द पिंपलनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पिंपलनगर बँक बंद होणार आहे म्हणे. यू हॅड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. तुला शक्य असेल तर लवकरात लवकर तू तुझे पैसे काढून घे. दीपचंद, who was cutting the hair of an elderly gentleman. आणि दीपचंद जो होता तो एका वयस्क गृहस्थाचे केस कापत होता. ही त्याच्यानंतर was so stalled that his hand shook and he nicked his customer's right ear. ही बातमी ऐकून तो इतका सटपटला की हात हल्ल्याने गिरायकाचा उजवा कानच कापला. बिकॉज ऑफ द कट अँड डिझायर्ड, बिकॉज ऑफ द awful न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. कारण त्याने तो धक्क्याने जोरात ओरडला आणि आधी कापल्याची वेदना आणि मग त्या भयंकर बातमीचा धक्का. आणि पुढे काय झालं? विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनसेव्ड ही स्प्रेड अक्रॉस द रोड टू द जनरली मर्चंट स्टोअर वेअर देर वॉज अ टेलिफोन. आणि त्याच्यानंतर मानेच्या एका बाजूचे केस कापून घ्यायचे तसेच सोडून तो लगबगीने रस्त्याच्या बाजूला गेला, किराणा दुकानात फोन करायला गेला. ही डायल सेट गोविंदराम्स नंबर. त्याने सेठ गोविंदराम यांचा नंबर फिरवला. द सेट वॉज नॉट ॲट होम. पण सेठ घरी नव्हते. वेअर वॉज ही देन? ते कुठे गेले असतील? द सेट वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. ओ, वॉज दॅट सो? ते काश्मीरला फिरायला गेले होते. अरे चा, असे आहे तर? दे एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. त्या वयस्क गृहस्थाचा विश्वासच बसेना. पुढे काय झालं? द बर्ड हॅज फ्लोन, सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट डाऊन. आणि पक्षी उडून गेला तसे सेठ गोविंदराम सुद्धा सोडून पळून गेले. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. आणि नक्कीच बँक दिवाळखोरीत आली. अँड देन ही डॅश आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बिलाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि ताबडतोब ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला तडक बाहेर पडला.